हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण बघणार आहोत ॲस्ट्रॉलॉजिकल चेंजेस इन आवर लाईफ. आपल्या लाईफमध्ये जे ॲस्ट्रॉलॉजिकल चेंजेस होणार आहेत, ग्रह ताऱ्यांमध्ये जे काही चेंजेस होणार आहेत, त्याच्यामुळे तुमच्या लाईफवर काय परिणाम होणार आहे. लेट्स चेक. माझ्याकडे आहे ॲस्ट्रॉलॉजी रीडिंग कार्ड्स. तर यामध्ये आपल्याला राशींप्रमाणे, ग्रहांप्रमाणे आणि अजून काय म्हणू शकतो, नक्षत्र तर नाही आहेत, बट हां घरं आहेत, प्लॅनेट्स आहेत. आपण आज चेक करणार आहोत की तुमच्या लाईफमध्ये, इट्स नॉट ॲस्ट्रॉलॉजिकली म्हणजे तुमच्या कुंडलीमध्येच असेल असं नाही, बट आत्ता तुमच्या लाईफमध्ये कोणते प्लॅनेट्स जास्त ॲक्टिवेट असतील, कोणत्या राशीच्या एनर्जीमध्ये तुम्ही असाल आणि कोणतं ग्रह म्हणजे तुमचं घर, कोणतं घर तुमचं जास्त ॲक्टिवेट असेल, अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत की नियर फ्युचरमध्ये ॲस्ट्रॉलॉजिकली काय काय चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येतील. काय करायचं आहे ते मी म्हणजे काय बघायचं आहे ते मी ऑलरेडी पाहते, बट कसं सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्हाला समजलं नसेल तरी हरकत नाही, मी तुम्हाला डेफिनेटली आता यामध्ये मी 2 प्लॅनेट घेणार आहे, 2 हाऊसेस घेणार आहे आणि 2 झोडियाक साईन घेणार आहे. ओके. वाव, एरीज, बॉटम ऑफ अ डेक. The energy around you is dynamic and spontaneous. Impulsive action. ओके. मुझे लग रहा, मला काय वाटतंय, सॉरी हिंदी बोलायची एवढी सवय झाली आहे. तुमच्या सगळ्यांच्या जे हे व्हिडिओ बघतायत ना, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप पॅशनेट पर्सन आहात. हा बेसिक तुमचा नेचर सांगतोय मला. जे हा व्हिडिओ बघतायत तुम्ही खूप पॅशनेट पर्सन आहात. खूप वेळा तुम्हाला क्लिअर कट बोलायला आवडतं, क्लॅरिटी आवडते, फास्ट ग्रोथ आवडते, गोष्टी फास्ट स्वरूपामध्ये व्हाव्यात असं तुमचं मनात कायम असतं. क्विक डिसिजन घेऊ शकता तुम्ही आणि खूप पॅशनेट आहात. म्हणजे बोरिंग लाईफ चालू आहे, मला कंटाळा येतोय, उगाच जगायचं म्हणून जगतोय, असं होऊ शकतं. बट कुठेतरी आतमध्ये ना एक पॅशन आहे की मला ही गोष्ट नक्कीच करायची आहे, माझं हे स्वप्न आहे आणि मला हे हवं आहे, त्याच्यासाठी मी कितीही मेहनत घ्यायला तयार आहे. असं जर काही तुमच्या माइंडमध्ये चालू असेल किंवा तुम्ही ॲक्शन ओरिएंटेड असाल तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. कारण मला बेसिक एनर्जी दिसली आहे एरीज. ओके. आणि तुमच्याबरोबर लोकांना बोलून खूप छान वाटतं. तुम्ही टॉकेटिव्ह असू शकता किंवा लिसनिंग क्वालिटी तुमच्यामध्ये असू शकते. सो आपण आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की कोणती प्लॅनेटरी पोझिशन तुमच्या लाईफमध्ये चांगली होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदाच कार्ड बघितलं ते म्हणजे व्हीनस. आणि व्हीनस वाव आणि मर्क्युरी वाव सही. तुमच्या कुंडलीमध्ये हे ग्रह कुठेही असू देत, हे प्लॅनेट्स कुठेही असू देत, बट तुमच्या लाईफमध्ये या प्लॅनेट्सचा इम्पॅक्ट खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. व्हीनस तुम्हाला काय देतं? शुक्र ग्रह तुम्हाला काय देतो? लक्झुरी, रिलेशनशिप, फायनान्स, ईच अँड एव्हरीथिंग, ज्यात म्हणजे ब्युटी, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, मटेरियलिस्टिक लाईफ. आणि मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह तुम्हाला काय देतो? टॅलेंट, बोलण्याची कला. म्हणजे तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये लक्झुरी अट्रॅक्ट करणार आहात. मटेरियलिस्टिक लाईफ गेन तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. कम्युनिकेशन स्किल सुधारल्यामुळे तुम्ही डील्स क्रॅक कराल. रिलेशनशिपमध्ये एक बेसिक मेंटेनन्स तुमचा असेल, म्हणजे तुमच्या अंडर कंट्रोलमध्ये रिलेशनशिप्स पण असतील आणि
करिअर लाईफ पण तुमची अंडर कंट्रोल असेल, फायनान्स तुमच्या अंडर कंट्रोल असेल. इट्स लाईक मला एम्पररचं कार्ड इथे असं दिसतं आहे की सगळं काही तुमच्या अंडर कंट्रोल येणार आहे, कारण तुमचा शुक्र ग्रह आणि बुध ग्रह खूप जास्त स्ट्रॉंग होणार आहे. ओके, यासाठी तुम्ही काय करू शकता, तर बोलताना तुमच्या जे कोणी गुरुजी असतील, जे तुमचे इष्ट देव असतील, त्या इष्ट देवतांना तुम्ही रोज सकाळी उठल्यावर त्यांच्याशी प्रे करा आणि त्यांना हे सांगा की मी जे काही बोलीन त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी व्हाव्यात आणि माझ्याकडनं चांगलंच बोललं जावं, अशी प्रार्थना करा. आणि हळदीचा टिलक लावू शकता किंवा केसर, चंदन, हळद, पिवळा टिळा तुम्ही लावू शकता, जेणेकरून तुमचा शुक्र ग्रह मेंटेन होईल. या 2 गोष्टी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी देऊ शकतात ज्या तुम्हाला तुमचे ड्रीम्स आहेत. आय थिंक त्यासाठीच ही एरीज तिथे मला जास्त फील झालं. नंतर आहे कोणते हाऊसेस ॲक्टिव्ह राहतील, द 7th हाऊस अँड 11th हाऊस. The area of your life is about to long-term significant partners, romantic, business or family, and where the cosmos gain wishes, luck, friends and social occasions. ओके, तर येत्या नियर फ्युचरमध्ये तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सोशलाइज व्हाल, तुमच्या विश कंप्लीट व्हायला स्टार्ट होतील. ऑफकोर्स व्हीनस जो आहे तो तुमचा प्रचंड ॲक्टिवेट होतोय, ॲक्टिवेट नाही बोलणार, बॅलन्समध्ये येतोय, फोकसमध्ये येतोय. तर रिलेशनशिपमध्ये हार्मनी, मॅरेज ठरू शकतं, तुम्हाला बेबी प्लॅन करता येईल, किंवा रिलेशनशिपमध्ये हार्मनी आहे, सेलिब्रेशन आहे, गेट टुगेदर आहे आणि सगळ्या विश तुमच्या कंप्लीट व्हायला स्टार्ट होतील. खास करून मटेरियलिस्टिक विश आणि रिलेशनशिपमधल्या विश फुलफिलमेंट होताना दिसतंय. आणि या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही स्टील ग्राउंडेड असाल, म्हणजे जरी तुम्ही पॅशनेट असाल तरी सुद्धा तुमच्या लाईफमध्ये तुम्ही स्वतःला टॉरस म्हणजे काय की एकदम स्थिर स्थावर कराल. सक्सेस तुमच्या डोक्यात जाणार नाही, कारण तुम्हाला लाईफमध्ये इतके धक्के मिळालेत की तुम्ही आता सगळ्या गोष्टींना प्लॅनिंगपूर्वक कराल, नेचरमध्ये टाईम स्पेंड कराल, स्टील तुम्ही मटेरियलिस्टिक गेनसुद्धा एन्जॉय कराल, म्हणजे सगळ्या गोष्टींचा समतोल साधाल. आणि ॲक्वेरियस म्हणजे मला असं दिसतं आहे ना की किती सुंदर कॉम्बिनेशन आहे ना, अर्थ अँड वॉटर. म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह असाल, तुमच्या माइंडमध्ये खूप क्रिएटिव्ह आयडियाज आहेत. जसं मी सांगितलं की बेबी प्लॅनिंग जर करत असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल. करिअरमध्ये जर तुम्ही क्रिएटिव्ह साईडमध्ये असाल, क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर तुमचं करिअर सुपर्ब चालणार आहे. आणि फ्रीडम लव्हिंग खूप साऱ्या आयडियाज तुम्हाला येणार आहेत माइंडमध्ये, ज्या लोकांना अशक्य वाटतील, बट तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे तुम्ही त्या गोष्टींना ॲक्च्युअलमध्ये धरातलवर पृथ्वीवर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की धरतीवर त्या गोष्टींना ॲक्च्युली मटेरियलाइज कराल. सो तुमची एनर्जी खूप छान वाढतीये. मला ना हे रीडिंग करताना खूप एक्साइटमेंट फील झाली, जस्ट लाईक एरीज, अँड आय एम ऑल्सो बॉर्न एरीज. तो डेफिनेटली मला त्या गोष्टीमध्ये खूप छान वाटतंय, फील होत आहेत गोष्टी. आणि तुम्हाला पण जर फील होत असेल तर नक्की कळवा. एवढंच होतं रीडिंग, खूप जास्त ताणलं जाऊ नये, मोठा झाला व्हिडिओ, बट तरीसुद्धा ओके आहे. मला आवडलं हे रीडिंग करायला. तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं, तुमच्याशी रिलेट झालं की नाही मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल दी एम्प्रेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा पण मी हा व्हिडिओ पोस्ट करेन तुम्हाला नोटिफिकेशन बेल मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.